सध्याच्या घडीला ज्यांनी 70हून अधिक स्कोर काढल्या. मागच्या मॅच मध्ये वळवली संघाने 70हून अधिक धावा काढल्या, परंतु त्याच्यानंतर पुन्हा एकदा 70हून अधिक धावा कान्होबा कुंडेवाल संघाने काढल्यात. आणि जशी मॅचला सुरुवात होईल आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये ऐकूया आवाज वैभवजी भोपी सरांचा. चला मॅच कडे आपण वळतोय. खरं तर पहिल्याच बॉलवर अपील इथे झाला आणि ती पंचाने अपील उचलून धरले. पहिल्याच बॉलवर लेग बिफोर द विकेट. संजय भास्कर खरं तर 4 षटकांची लढत आहे आणि फार इम्पॉर्टंट मॅच आहे दोन्ही टीमच्या दृष्टिकोनातून, कारण यातून विजेता संघ खेळ अगदी दुतुम संघाविरुद्ध तोही संघ आता हलवलो मैदानामध्ये येतोय. जबरदस्त प्रदर्शन सकाळच्या सत्रामध्ये या टीमचं राहिले, परंतु हे बॅटल मागायला मजा येईल. संजय भास्कर 40+ लेजंड खेळाडू आहेत, परंतु आज ही 30 धार त्यांच्या गोलंदाजीतून बघायला मिळतं. मागे मॅच मध्ये देखील त्यांनी भिंगार संघाविरुद्ध मैदानावर फेकलं विकेट प्लस मैदानावर, आणि त्यानंतर अगदी विशालला मैदानातून बाहेर पाठवले 0 धावसंख्येवर. ऋषी मागील मॅचचा हिरो आता बॅटिंगसाठी दाखल झालेत. पहिल्या बॉलवर एक मोठा झटका मिळाला या मॅच मध्ये. जबरदस्त बॅटल आहे, कारण दोन्ही टीमकडे यंगस्टर खेळाडू आहेत, अनुभवी खेळाडू आहेत. मजा येईल मॅच मध्ये. 4 षटकांचा सामना आहे. संजय भास्कर यशस्वीरित्या पहिला बॉल त्याने डिलिव्हर केला. वेगवान आणि नियंत्रण सगळं काही लेंथ अँड लाईन मध्ये. परत आता ऋषीसाठी कुदून काढल्या बॉलला टॅप केल्या. बॉल चला डीप मध्ये मिड ऑन कडे. 1 रन पूर्ण केले जाईल. विशाल त्या ठिकाणी होते. सिंगलला स्वतःचं आणि संघाचे अकाउंट ओपन केलं जाईल. 1-1 सुरुवात थोडी शांत पहिल्या 2 बॉल मध्ये. 4 षटकांच्या धावा. अगदी या षटकांमध्ये किती रन इन्व्हेस्टमेंट करेल. फॉलोइंग खेळायला सुद्धा अपील भरपूर झाली. पंच सांगतायत पिचिंग आउटसाइड ऑफ सम आणि लेग बायच्या स्वरूपाने ही रन येईल. सिंगलनं स्कोरबोर्ड पुढे चाललाय. रन फलकावर धावा बघा मिळते तुम्हाला. टोटल धावसंख्या पोहोचली ती 2 रन. ऑलरेडी 1 विकेट लेग बायनं गमावली होती. संजय भास्कर बघू शकता आपण. पहिला बॉल अगदी लाईन मध्ये, दुसरा बॉल थोडा दूर ठेवला, परंतु हाही बॉल तेवढा डेंजरस राहिलाय. स्पेशली गोलंदाजी नियंत्रण भरपूर आहे या गोलंदाजाकडे आणि त्या नियंत्रणावर खूप चांगली गोलंदाजी ते करतायत. लाईन मिस केले. व्हाईट बॉल. अतिरिक्त रन या बॉल पर मिळेल. धावसंख्येचं टोटल एकूण बोर्डवर धावा बघायला मिळतील 3 रन. थोडीशी सुरुवात शांत आहे, परंतु यासाठी ओळखला जातो संजय भास्कर. लेन पाठीमागे ठेवली. व्हाईट बॉलचा इशारा आणखी एकदा पंचांनी दिलाय. आणखी एक चला अंपायर्स DRS अंपायर्सने यूज केलाय. व्हाईट साठी चेक केलं जाईल. अंपायर डिसिजन फक्त अंपायर साठी आणि त्यामुळे भरपूर लाऊड अपील झालाय. पण चला फिल्डिंग सेट ठेवा समाधान प्लीज. तोपर्यंत अंपायर्सने DRS चा वापर केलाय. चेक करूया आपण. अंपायर DRS चा वापर केलाय. पंचांनी चेक केलं जाईल एक्झॅक्टली बॉल कुठून गेलाय, कुठं गेलाय हे महत्वाचं आहे. इट्स अ फेअर डिलिव्हरी. त्यामुळे पंचांनी अगदी निर्णय पोहोचवलाय. हा कधी कधी होतं. चला अगदी मैदानामध्ये या गोष्टी होतात कधी कधी. पंचांनी त्यामुळे DRS चा वापर केलाय. डॉट बॉलचे अगदी सांगता तुम्हाला बघायला मिळते. ब्लॉकर मध्ये आई बॉल नव्हता. रेंज मध्ये बॉल देत नाहीये, हे स्पेशालिटी राहिले.
आणि एक जबरदस्त चेंडू प्रत्येक बॉल अगदी बुंद्यात तुम्हाला बघायला मिळते. सज्ज वास्कर आपल्याकडे असलेला अनुभव, कारण टेनिस क्रिकेट विश्वामध्ये अशी कोणती लेंथ राहिलेली नाहीये की ज्याच्यावर रन बनत नाही. आणि हेलिकॉप्टर मोजकेच खेळाडू निवडक फटके खेळतात, परंतु पहिलं षटक आहे त्यामुळे रिक्स घेऊ शकत नाही, त्यामुळे सिंगल डबल कडे फोकस. आई बॉल बघू शकता तुम्ही, बॉल बॅक ड्राईव्ह स्वतःच्या फॉलोअर मध्ये थांबवलाय. काफलातून गोलंदाजी केल्यास संजय वास्कर यांनी या टीम मध्ये यांची वर्णी याचं बॉलर म्हणूनच लागते आणि नेहमीच सातत्यानं दमदार गोलंदाजी ते करत आले. आज 40+ रायगड प्रीमियर लीग असेल आपल्या गोलंदाजीतून गाजवली. त्यानंतर युवा खेळाडू, कालच आम्ही परवाच बघितलं सरपंच चषकाचं स्पर्धा, अगदी त्याने दमदार पद्धतीने गोलंदाजी तिथेही केली आणि या पहिल्या षटकामध्ये रन फलकावर धावा 4 आणि एक महत्वाची विकेटही गमावली गेली. सन्माननीय राहुलजी भोईर इथे आलेले आहेत, त्यांचं हार्दिक स्वागत. आज ते आर्किटेक्ट इंजिनियर आहेत आणि त्यांचं आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करू. एक उच्च शिक्षित व्यक्तिमत्व. स्कोरबोर्ड 4 वर आहेत, एक विकेट गमावला. सेकंड ओव्हरला आता सुरुवात होणार आहे. गोलंदाजी मार्क करायला आता मोनिश. दुसऱ्या ओव्हरमध्ये स्ट्रायकर यांकडे ऋषी कट केला, बॉलला लेट कट केला. गुड फिल्डिंग, चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळालं. अगदी चौकार तिथे वाचवलाय. एक सिंगल या बॉलवर मिळेल. धावासाठी थोडं स्ट्रगल होते. 7 बॉल डिलिव्हर्ड झालेत, कारण 24 चेंडूंचा पूर्वार्ध आहे आणि स्कोरबोर्ड 5 वर पोहोचलाय, ज्यामध्ये एक विकेट विशालची. माहिती आहे तो बाहेर आहेत. रत्नदीप चौधरी पुढे सरकले. अगदी फुटबॉलचा चांगला वापर होता. डीप काव कॉर्नरला फिल्डर आहेत. 1 रन इथे मिळेल. अजून एकही स्कोरिंग शॉट येऊ दिलेला नाहीये. गोलंदाजीचा स्टँडर्ड तो धार ती टिकून ठेवली आतापर्यंत टीम कुंडेवालनं या मॅच मध्ये. अगदी बघितलं तर उत्कृष्ट गोलंदाजी साकारत असताना संघ सध्या 6 वर आहेत. काही स्कोरिंग शॉट हवेत. ऋषी तो मुमकिन आहे. एक आगा वेगा प्रयत्न ऋषीने यावेळी केलेस. अगदी बघितलं तर स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता. डॉट बॉल बघा मिळते. 6 वर स्कोरबोर्ड थांबलाय. मोनिश पाटील, माहिती की ऑपोजिशन्स कडे देखील तेवढीच धारदार गोलंदाजी दुसऱ्या इनिंग मध्ये बघायला मिळेल. तब्बल 27 रन रोखले पाहिजेत, उद्दिष्ट आहे. लेन पाठीमागे ठेवली, लेट कट केला, फिल्डर डाऊन द बॉल, फक्त फ्लिक केलं. टेक्निक वापरली परंतु ताकद अजिबात नव्हती, पॉवर नव्हती या फटक्यामध्ये आणि महत्वाची विकेट ऋषीच्या खेळीचा अंत. या संघाचा डाव पुढे न्यायचा आहे. स्कोरबोर्ड सध्या 6 वर आपण पाहतोय. धावांसाठी थोडा स्ट्रगल करावा लागते, परंतु वेळ गेलेले नाही या मॅच मध्ये. स्ट्रगल इथूनही केला जाऊ शकतो. वेगवान बॉल, तेज तरार चेंडू इनटू द स्लॉट हे स्पॉन्सर सांगतायत. बॅटरच्या स्लॉट मधून बॉल निघून गेला विकेट किपर कडे. डॉट बॉलचे ते सांगता होत असताना अफलातून गोलंदाजी पहिले षटक संजय वास्कर यांचं 4 धावांचं होतं, परंतु आतापर्यंत या बॉल ओव्हर मध्ये फक्त 2च रन आलेत. 5 चेंडू वळत आहेत, पण आमच्याकडे वाईट बॉलचा इशारा. अतिरिक्त रन त्या बॉलवर येईल. धावसंख्या हलू आणि भरपूर शांत कासवाच्या गतीने पुढे पुढे चालले. स्कोरबोर्ड 7 वर थांबलाय. दुसरं षटक जवळपास एंडिंग वर आलाय. पुढे सरकले, आडव्या बॅट नाही खेचण्याचा प्रयत्न, बॉल डीप राहिलाय, बाउन्स मिळाला नाही. हे षटक देखील तेवढंच निर्णायक. अफलातून गोलंदाजी मोनिश पाटीलचे देखील पहिल्या ओव्हरमध्ये संजय वास्कर 4 धावा 1 विकेट. या ओव्हरमध्ये मोनिश पाटीलने त्याहून सुंदर गोलंदाजी केली. 3 धावा 1 विकेट. अफलातून गोलंदाजी सध्या सूर्या. 12 चेंडूचा खेळ संपलाय. स्कोरबोर्ड फक्त आणि फक्त 7 वर आहे.
दोन महत्वाचे बॅटर टीम कमवलेत गौरी स्पोर्ट्स वलवली टीमनं. शुभम कडू यांचं आगमन या व्यासपीठावर आपलं हार्दिक स्वागत. 2 षटकं संपलेली आहेत. धावांचा अगदी वनबा पेटवावा लागेल येणाऱ्या अगदी पुढील 2 षटकामध्ये 12 बॉलचा खेळ संपलाय. स्टार्टरची रणनीती सध्या बदलावी लागेल. ज्या पद्धतीने बॅटिंग साठी हाही संघ ओळखला जातो. मागील मॅच मध्ये ज्या संघाने या टुर्नामेंटचा हायेस्ट स्कोर केलाय तो गौरी स्पोर्ट्स वलवली संघ सध्या धावांसाठी थोडा तलमल करतोय. परंतु मागील जे झालंय ते विसरून एक नव्याने सुरुवात त्यांनाही करावी लागणार आहे. परंतु का गोलंदाजीची धार तशी टिकून ठेवतील का? गोलंदाजीसाठी जितू गायकवाड आला आणि त्याचं स्वागत केलं मोठ्या फटक्यानं. हा फार निर्णायक आणि महत्वाचा ठरणारा इम्पॉर्टंट पहिला षटकार. स्कोरबोर्ड पोहोचलाय. टोटल 13 धावा बघायला मिळत आहेत. विशाल आणि ऋषी बाद झाल्यानंतर आता त्या जबाबदारी घेतलीत. रत्नदीप चौधरीनं जो षटकार ठोकला सुरुवातीला तो थोडा अनबॅलन्स दिसला पहिल्या 3 बॉल मध्ये. परंतु या षटकाराने त्यांना कॉन्फिडन्स मिळाला असावा हे तेवढंच नक्कीच. परंतु जितू थोडा वेगा फटका इथं ट्राय करायचा होता. स्मिथशीटनं खेळायचं होतं. लेग बायच्या स्वरूपाने रन आले. थोडे शफल झाले. लेग बायना एक सिंगल मिळेल. रत्नदीप चौधरी आणि आशिष पाटील हे 2 बॅटर ही जोडी मैदानामध्ये फक्त टिकून नाही तर त्यासोबत रनिंग कराव्या लागणार आहेत. कारण तुम्ही टार्गेट सेट करणार आहेत. होईल एवढंही दडपण नाही आहे परंतु धावा येणं गरजेचं आहे. लेटकेट करायचं होता. प्रॉपर टायमिंग झालेलं नाही आहे. इथे अगदी सॉफ्ट डिस्मिसल तुम्ही म्हणू शकता या फटक्याला. कारण फक्त पॉइंटला त्याला फ्लिक करायचं होतं. 1 रन इथे मिळेल. स्कोरबोर्ड पुढे चालले. या सिंगलनं 15 वर खूप चांगलं कंट्रोल केलंय गोलंदाजीतून. कारण 15 बॉल मध्ये 15 धावा बोर्डवर आहेत. 2 विकेट 2 महान खेळाडू तंबूच्या आश्रयाला आहेत. लोअर फुल टॉस बॉल लॉफ्ट केलाय. लॉंग ऑन मध्ये पकडला जाईल. संजय वास्कर बघा फक्त असंही म्हटलं जातं ना एज इज जस्ट अ नंबर. तुमचा वय हा फक्त आकडा आहे. परंतु काय गोलंदाजीत केली आणि काय फिल्डिंग ला जबाब. पहिला बॉल षटकार, दुसरा लेग बाय, तिसरे सिंगल आणि या चौथ्या बॉलवर विकेट. 15 धावा या सध्या फलकार आपण बघतोय. ऋषी चौधरी कडून अपेक्षा होत्या आणि त्याची विकेट इथे अगदी बघायला मिळाली. लोअर फुल टॉस बॉलवर जितू गायकवाड होय षटकार पहिल्या बॉलवर आला. ठेच लागली आणि त्यानंतर आता सांभाळून गोलंदाजी तो करतोय. सुयोग म्हात्रे आलाय 5व्या क्रमांकावर. सुयोग म्हात्रे मिडल ऑर्डर मध्ये बॅटिंग त्याला करायची आणि शॉट अँड पुल बॉल बाउंड्री लाईन बाहेर दाखल. षटकार. सुयोग मात्र मिडल ऑर्डर मध्ये चांगली कामगिरी करत असताना आतापर्यंत 2 बाईक विजेता खेळाडू. मागील मॅच मध्ये तो ओपनिंग साठी आला परंतु या मॅच मध्ये तो मिडल ऑर्डर मध्ये आलाय. या काही बदलाव टीम मध्ये रणनीती कराव्या लागतात. स्कोरला अगदी येता क्षणी एक वेगळी उंची देण्याचं तो काम करतोय. 21 वर स्कोरबोर्ड पोहोचलाय. पाचच्या टोएंड वर बॉल लागलाय. विशाल भोईर मागे आहेत. 1 रन मिळेल. दुसऱ्यासाठी निघाले होते बॅटर परंतु योग्य थ्रो आलाय. थोडस तू मी सुरू होतं परंतु सुरक्षितरित्या 1 रन इथे मिळेल. धावसंख्या टोटल या सिंगलला पुढे चाललाय. बोर्डवर लागतायत. टोटल 22 धावा. हे षटक जितू गायकवाडचं ओव्हर मध्ये रन त्यांनी खर्च केलेले आहेत. अगदी 14 त्यांनी खर्च केलेत. 1 लेग बाय अशा टोटल 15 रन आलेत आणि याही ओव्हर मध्ये 1 विकेट कंटिन्युअसली विकेट प्रत्येक ओव्हर मध्ये मिळालेत. 22 धावा 3 ओव्हर नंतर.
चला आमचे एवन जोडी योगेश भोईर आणि शुभम कडू या व्यासपीठावर आपलं हार्दिक स्वागत. पहिल्या ओव्हरमध्ये 4 रन, दुसऱ्या ओव्हरमध्ये 3 रन. या ओव्हरमध्ये काहीशा चांगल्या रन आलेले आहेत, 15 धावा आलेले आहेत आणि एक मोठ्या षटकाची किंवा एक मोठ्या ओव्हरची प्रतीक्षा टीम वलवलीला. एच अँड टेकन, यस आवाज इथपर्यंत पोहोचला, लाऊड साऊंड तोही पोहोचलाय. इनसाइड एज, बॅटर कॉट बिहाइंड द विकेट. मध्ये स्कोरबोर्ड टोटल 22 वर बघायला मिळत आहे. नवीन बॅटर मुकेश शेलटकर बॅटिंग साठी आल्यात. 22 वर हा चौथा विकेट टीमने गमावलाय सध्या वलवली टीमनं. काही स्कोरिंग शॉट हवे, थोड्या रन हवेत. या एंड लेग साईडला अगदी रन बनताना आपण पाहिलेत आणि बघायचा येणारा काल संदीपने देखील चांगली सुरुवात केली या षटकाची. संदीप भात्रेला आपण बघतोय विकेट त्याला पहिल्याच बॉलवरती मोठी विकेट. मुकेश शेलटकर बॅटिंग साठी आलेत. बॅटच्या स्लॉट मध्ये मुकेश बूम बूम या संघातील सगळ्यात हार्ड हिटर बॅटर षटकार. षटकाथरा याने पुरस्कृत केलेला संघ आज अगदी बघतो सगळ्या स्पर्धेमध्ये कबड्डी स्पोर्ट्स नावानं खेळणारा वैभवी संघाला आपल्याला बघायला मिळते. शॉर्ट बॉल होता, थोडा ऑफ कट होता, दिशा देण्याचा प्रयत्न राहिला या बॉलवर. 22च्या स्वरूपानं 1 रन इथे पूर्ण केली. चला पंचाने DRS मागितलाय, अंपायर रिव्ह्यू चेक केलं जाईल पुन्हा एकदा. थोडा निर्णय प्रलंबित ठेवण्यात आला, योग्य निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचेल. थोडा निर्णय प्रलंबित आहे, थोडा वेळ हवाय पंचाला. योग्य निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचेल. 12वे खेळाडू शांत बसा. निर्णय पोहोचेल आपल्यापर्यंत, योग्य निर्णय. डीपली चेक केले जाते. फार महत्वाचा निर्णय असतो प्रत्येक मॅच, फार महत्वाचे दोन्ही टीमला. तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय आलेला आहे, तो प्रलंबित आहे. येस, इट इज अ वाईट बॉल. चला पंचांनी निर्णय दिलेला आहे, व्हाईट बॉल सोबत जावं लागेल. अतिरिक्त रन. स्कोरबोर्ड 29 वर पोहोचतोय. व्हाईट +1 30 झालेत. ड्राईव्ह केलं बॉलला, पाठीमागे फिल्डर आहेत, खोदून काढलंय चांगलं क्षेत्ररक्षण
आणि 2 रन इथे पूर्ण होत आहेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट अगदी बघायला मिळत आहे. धावसंख्येचं टोटल 32 धावांवर बघायला मिळत आहे. संदीप म्हात्रे एक षटकार आलाय. अजूनही 3 बॉलचा खेळ उर्वरित शिल्लक आहे. या पहिल्या सत्रातील 32 धावांवर सध्या सांघिक टोटल पोहोचलंय. साकिरेंकडे बॅटर तुम्हाला बघायला मिळेल सध्या आशिषला. स्किट केलाय बॉल आहे त्यामुळे बॅटर रडार मध्ये आलेला नाहीये. 1 रन कंप्लीट करत असताना आणि अनेक वेळा आपण बघतो जेव्हा जेव्हा एखाद्या एंड किंवा एखाद्या अगदीच क्रीचवर बॉल जर स्किट करत असेल तर फॉलोइंग स्वीप अनेक वेळा बॅटर ट्राय करतात. 1 रन मिळते या बॉलवर. स्कोरबोर्डवर 33 हवा. थोडा फायटिंग टोटल परंतु हा निर्णायक बॉल तेवढाच राहील. येणार आहे 2 बॉल. मुकेश इनफिल्डच्या वरून खूप चांगला स्क्वेअर कट दाखवला. थोडे बॅकफुटला गेले आणि वेट ट्रान्सफर केला पुढील दिशेनं. दाखवलाय चौकार. महत्वाच्या या 10 रन त्याच्या इनिंग मधल्या 37 वर स्कोरबोर्ड. शेवटचा बॉल होता पायांवर. फक्त उचलून दाखवलाय बाउंड्री लाईनची दिशा. बॉल निघून चाललाय 1 बाउन्स सीमा पलीकडे. रन मिळतील 4.
इथे विकेट्स न दोन पहिल्या ओव्हर मध्ये जर चांगला दबदबा निर्माण केला तर प्रेशर वाढणार आहे, पण जर पहिल्याच ओव्हर मध्ये 15-17 रन्स आल्या तर कान्होबा कुंडेवाल टीम साठी प्रवास या स्पर्धेमधला आणखीन सोपा होईल. ऋषी चौधरी तयार, समोर समाधान वास्कर. पहिला बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट न पहिलाच बॉल बॅकफुट वरती जाऊन पंच करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय आणि या मॅच मधली गोल्डन विकेटच म्हणूया. भोपलाही फोडू दिला नाहीये समाधान वास्करला. शून्यावरती पहिला धक्का लागलाय कान्होबा कुंडेवाल टीमला. समाधान वास्कर बॅक टू बॅक. क्रमांकाच्या खेळाडूला, कारण अपेक्षा होती की पहिल्या ओव्हर मध्ये रन्स बनतील, पण तो मुख्य खेळाडूलाच स्वस्तामध्ये बाद केलाय. त्यामुळे ऋषी चौधरी एक कमबॅकिंग षटक हाताळतील का? अद्याप 5 बॉलचा खेळ बाकी आहे. ओव्हर द विकेट न पुढचा बॉल ऋषी चौधरी अटॅकिंग ओव्हर. फुल टॉस बॉल मिड ऑफच्या वरून धाडलाय, लॉंग ऑफला खेळाडू उभा. रन्स मिळेल एक सिंगल, एका धावेनं धावफलक 1 वरती जाऊन पोहोचेल. रन्स तेवढ्या नाहीयेत 42, पण तू वलवली टीम खास करून आपल्या बॉलिंग साठीच ओळखली जाते आणि जर गोलंदाजी सुरुवातीच्या 2 ओव्हर मध्ये चांगली पडली तर रिक्वायर्ड रन रेट वाढेल आणि त्याचमुळे दबाव हा कुंडेवाल संघाला झेलावा लागणार आहे. पण तुझ्या टीमचा विस्फोटक खेळाडू म्हणून ओळखला जातो तो मयूर वास्कर इन ऍक्शन मध्ये मैदानाच्या आतमध्ये धावा काढाव्या लागतील कान्होबा कुंडेवाल टीम, कारण सुरुवात जर चांगली झाली तर शेवट एक सोहळाच बनू शकतो. गोलंदाजी ट्रॅक वरती ऋषी चौधरी. पुढचा बॉल. ओ इथे खराब बॉल, दिशा दिली, बॉल चाललाय सीमारेषेच्या दिशेनं. पंचांनी रिफर केलं थर्ड अंपायर्स कडे, पण तू सध्या तरी आपण 4 धावा ऍड करूया आणि या निर्णयाची प्रतीक्षा करूया. टीव्ही अंपायर्स कडे आपण गेलोय आणि निर्णयाची प्रतीक्षा करूया. डिसिजन पेंडिंग. पंचांनी या रिव्ह्यूची मागणी केली. फार महत्वाची मॅच आणि निर्णय देखील आपण महत्वाचे देत होतो आणि पंचांचा इशारा लाईट्स नो बॉल, नो +4, टोटल 5 धावा या बॉल वरती आणि पुढचा बॉल फ्रीट आहे. जो दबाव वाढला होता तो या बॉल वरती दूरच झालाय म्हणूया आणि पुढचा बॉल फ्रीट देखील. फ्रीटचा बॉल जोरदार पार करण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिट. ओ हा चान्स होता. नो बॉल वरती तुम्हाला रनआउटची विकेट्स दिली जाते आणि हा मोठाच रिस्क पत्करली होती, धोका पत्करला होता म्हणूया बॅटिंग करणाऱ्या कान्होबा कुंडेवाल टीमनं. जर इथे विकेट्स आली असती तर धाबे दणाणले असते कान्होबा कुंडेवाल, कारण मुख्य विकेट आहे. राहुलजी घर त्यांचं देखील आगमन, सहर्ष स्वागत आपलं देखील या स्पर्धेमध्ये. रन्स मिळेल एकदा आणि एका धाब्याने स्कोर पोहोचलाय 7 वरती. पहिल्या बॉल वरती विकेट आली आणि त्याच्यानंतर एक सिंगल, नो बॉल, टोटल 5 धावा आल्या. मागच्या बॉल वरती सुदैवानं बचावलेत खेळाडू, रनआउटची विकेट आली असती. ओ इथे फटका चांगला आहे, इनफिल्डला बेतून बॉल निघालाय डीप कव्हर बाउंड लाईनच्या दिशेनं. सीमारेषेचा वेध घेत असताना रन्स मिळतील 4. धावफलक पोहोचेल 11 वरती. 11ला 1 विकेट्स पडले कान्होबा कुंडेवाल टीमची. तू चांगली बॅटिंग, पहिला विकेटला विसरून आता पुन्हा नव्या डावानं सुरुवात करत असताना कान्होबा कुंडेवाल चांगली स्टार्ट. ओ इथे कोलाट टाकलाय, परफेक्ट यॉर्कर, नो चान्स ऑफ द बॅट्समन. आणखीन एक डॉट बॉल, लाजवाब कमबॅक. हे गरजेचं आहे जेव्हा तुम्ही पहिलं षटक हाताळता. रन्स आल्यात 11 जवळजवळ, रन्स तेवढ्या नाहीयेत, 42 वाचवायचे आणि त्यामुळे डॉट बॉलचं प्रमाण हे तुम्हाला वाढवावं लागेल सेकंड इनिंग मध्ये. आणि जर डॉट बॉल आले तर दबाव येईल, दबाव मध्ये विकेट्स मिळणार आहे.
आणि तो सुरुवात 11 रन्स न झाले. पुढचा बॉल ऋषी चौधरीचा, हा देखील फुल टॉस. ओ क्लीन बोल्ड, शॉट सिलेक्शन चुकलं, थेट निशाणा साधला स्टंप वरती आणि मुख्य खेळाडू आणखीन एक बाद होईल. दुसरा धक्का लागलाय टीम कानोबा कुंडेवाल टीमला. आणि या पहिल्या ओव्हरच्या अखेरीस कानोबा कुंडेवाल टीमची धावसंख्या 2 खेळाडू बाद 11 धावा. येणारे 18 बॉल अद्याप 31 धावेची आवश्यकता. 18 बॉल 31 चं समीकरण, पण तू पडलेल्या विकेट का टेन्शन वाढवतील कानोबा कुंडेवाल समोर. कारण अगोदर आपण समाधान वास्करला पाहिलं, त्याच्यानंतर विशाल भोईर आणि आता नवीन खेळाडू आलेत प्रसाद भोईर मैदानाच्या आतमध्ये. मयूर वास्कर आणि प्रसाद हे दोन मिडल ऑर्डर मधील चांगले खेळाडू म्हणून त्यांच्याकडे कुंडेवालचे प्रेक्षक नेहमी वाट पाहत असतात. पण आता धावांची गरज आहे. येणारे 18 बॉल 31 धावेचं आव्हान. असं म्हटलं जातं की आयुष्यात जीवन आहे खरी कसोटी, मागे वळून तुम्ही पाहू नका, येईल तारावया कोणी, वाट कुणाची पाहू नका. हे सारं जग जिंकायचंय, हार कधी मानू नका. कोण जिंकेल या मॅचला? 18 बॉल 31 समीकरण. गोलंदाज रत्नदीप आलेत आणि पहिला शॉर्ट पिच बॉल पूल करत असताना बॉलला पाठवलाय डीप विकेट, सीमा रेषेच्या अगदी दूर, सीमा पार, षटकार. हा धावेनं धावफलक पोहोचले 17 वरती. मयूर वास्करच्या बॅट मधून आलाय दमदार सिक्सर. जरी झाला फटक्यांना उशीर, पण तो आमचे फटके असतात पद्धतशीर, हे सांगत असताना फलंदाज मयूर वास्करचा हा तडाखा मच निडेड सिक्सर म्हणूया, कारण फार या उपयुक्त ठरू शकतात. पहिल्याच बॉल वरती षटकार. का रत्नदीपचं पहिलं षटक जे दुसरं गोलंदाजी ट्रॅक वरती आलाय ते महागडे राहील का? पहिल्या बॉल वरती 6 दिल्यात. पुढचा बॉल अगदी पुढे टाकला, यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न, पण तो दिशा भरकडली. आणखीन एक धाव एक्स्ट्रा धावफलकामध्ये ऍड केली जाईल. आतापर्यंत 7 धावा एकाच बॉल मध्ये खर्च केल्यात. मुख्य गोलंदाज आहे रत्नदीप आणि त्याच्याकडून आज वलवली टीमला देखील फार अपेक्षा. हा सामना जिंकण्यासाठी गोलंदाजांची अग्निपरीक्षा. 4 ओव्हर मध्ये तुम्हाला 42 वाचवायचे आहेत. पहिल्या ओव्हर मध्ये आल्या 11 रन्स, 18 मध्ये 31 ची गरज असताना एका बॉल मध्ये 7 मोजल्यात. ओ इथे भन्नाट वेग, प्रचंड वेग, परफेक्ट यॉर्कर, नो चान्स बॅट्समन, आणखीन एक डॉट बॉल. ही खासियत या खेळाडूची. उंच तगडा असा खेळाडू, हाय बॉटम ऍक्शन, रिदम चांगली आहे, बॉटम एंडचा चांगला वापर करतो आणि यॉर्कर टाकण्यामध्ये देखील तो माहीर आहे. याचं उदाहरण मागील 2 बॉल मध्ये, मागचा वाईड आला पण तो आता परफेक्ट लाईन वरती निशाणा साधला. डॉट बॉल, प्रेशर वाढवण्यासाठी या डॉट बॉलची गरज. आणि एकीकडे मयूर वास्कर, एक पहिल्याच बॉल वरती त्याने षटकार ठोकला होता. पुन्हा एकदा वेगवान बॉल, जोरदार अपील, LBW. पंचांनी फलंदाजाला बाद दिलाय आणि इथे आणखीन एक विकेट. कानोबा कुंडेवाल टीमला मोठा धक्का. मयूर वास्कर थोडासा नाराज आहे.
मध्ये त्यांना पाहायला मिळतात. धावफलकावरती 18 रन्स 42चा पाठलाग करतोय कान्होबा कुंडेवाहाळ टीम. आतापर्यंत 18 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्यात. बॉलिंग ट्रॅकवरती षटक क्रमांक 2 रत्नदीप चौधरी बॉलिंग करण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज होईल. 18 धावा धावफलकावरती रत्नदीपचा पुढचा बॉल. ओ इथे परफेक्ट यॉर्कर, आणखीन एक डॉट बॉल. दमदार गोलंदाजी मागील काही बॉल पर्यंत पाहायला मिळाले रत्नदीप चौधरीची. पहिल्या ओव्हरमध्ये आल्या फक्त आणि फक्त 11 धावा. आणि दुसऱ्या षटकामध्ये देखील रत्नदीपनं पहिल्या बॉलवरती षटकार खाल्ल्यानंतर हे स्ट्रॉंग कमबॅक केले म्हणूया. धावफलकावरती 18 रन्स 42चा पाठलाग करतोय कान्होबा कुंडेवाहाळ टीम. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये विराज गायकवाड एंटर झाला आणि आय थिंक या ओव्हरमध्ये आणखीन काही बॉल शिल्लक राहिलेत. गोलंदाज तयार रत्नदीप. समोरच्या दिशेनं बिशप मध्ये ऑन द राईज लॉंग ऑनला बॉल चाललाय. रन्स मिळेल फक्त 1 धाव. आणि पाहता पाहता हे दुसरं षटक देखील चांगलंच राहिलंय म्हणूया टीम वळवली संघासाठी. धावफलकावरती 19 धावा. तेवीस धावेची आवश्यकता. येणाऱ्या 13 बॉल मध्ये 23 धावा कान्होबा कुंडेवाहाळ टीमला जिंकण्यासाठी अद्याप 23 धावेची आवश्यकता. सोडलाय बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू. आणखीन एक वाईट बॉल. एक अतिरिक्त रन. समीकरण आता बदलेले. येणारे 13 बॉल 22 धावा. 13 बॉल 22 धावेची आवश्यकता या मॅच मध्ये. कान्होबा कुंडेवाहाळच्या विरोधात गावदेवी वळवली असा संघ सामना आपण पाहत आहे. आणि या मॅच मध्ये जो संघ जिंकेल तो दुसरा विजय पटकावणार आहे. आज सकाळी दुतुम संघाने 2 सामने जिंकलेत आणि त्याच्यानंतर आणखीन एक संघ आपल्याला 2 सामने जिंकणारा पाहायला मिळेल. पण तो अद्याप प्रवास करावा लागेल. हा देखील फुलटॉस बॉल आहे पण तो लाईन लेन पासून पुन्हा एकदा चुका होताना पाहायला मिळाल्यात रत्नदीप चौधरी कडून. वारंवार एक्स्ट्रा रन या कदाचित महागड्या ठरू शकतील. 21 धावा. आणखीन 21 धावेची आवश्यकता. येणारे 13 चेंडू आणि 21 धावेचं समीकरण. मॅच चांगली बनताना पाहायला मिळते. चला थोडीशी घाई करूया. दोन्ही टीम्सला वॉर्निंग येते की 6:05 होऊन गेलीत. अगदी आज अपेक्षा केली की 4:30 पावणे 5 ला स्पर्धा कंप्लीट होईल. पण तो जवळजवळ 1.5 पाऊणे 2 तास एक्स्ट्रा निघून गेले आपले. रत्नदीप तयार. पुढचा बॉल. ओ यावेळी जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न. लॉंग ऑन वरून खेळाडू निघाला. 1 पूर्ण केले. दुसऱ्या धावेचा पलटवार आणि दुसरी धाव घेत असताना खेळाडू होतील धावबाद. आणखीन एक धक्का लागलाय कान्होबा कुंडेवाहाळ टीमला आणि आता समीकरण बदलेले. येणारे शेवटचे 12 बॉल 20 धावेची आणखीन आवश्यकता.
समीकरण शेवटचे 12 चेंडू आणि अद्याप 20 धावेची आवश्यकता कान्होबा कुंडेवाल टीमला. परंतु जवळजवळ 3 विकेट्स पडल्यात. समाधान वास्कर, मयूर, तदनंतर विराज गायकवाड 4 विकेट. विशाल देखील बाद झाल्या. 4 खेळाडू बाद. धावफलकावरती 22 धावा येणारे शेवटचे 12 बॉल. आणखीन 20 धावेची आवश्यकता. बॉलिंग ट्रॅकवरती षटक क्रमांक 3 गोलंदाजी करण्यासाठी येत आहेत गोलंदाज सुयोग म्हात्रे येतील तिसऱ्या षटकामध्ये. आणि फलंदाजीसाठी नवीन खेळाडू आले संदीप म्हात्रे. येणारे 12 बॉल 20 धावेचं समीकरण. चांगली मॅच प्रेक्षकांच्या भेटीला आली आणि चांगला सामना रंगला. आता 12-20 आवश्यकता. ऑन द राईट ऑन साइडला ओ ही चुकी केली. रत्नदीप चौधरीनं बॉल सोडलाय. बॉल निघालाय सीमा पार. रन्स मिळतील 4. 4 धाव्यानं धावफलक पुढे जाईल. पुन्हा एकदा समीकरण शेवटचे 11 बॉल. मॅच जिंकण्यासाठी 20 धावेची आणखीन आवश्यकता. 16 धावेची आवश्यकता. कान्होबा कुंडेवालचं किती लक्ष हे पाहत होतो आणि 16 धावेची आवश्यकता येणाऱ्या 11 बॉल मध्ये. फिरून खेळण्याचा प्रयत्न मागे चाललाय. कॅच पकडलाय आणि इथे आणखीन एक धक्का. अर्धा संघ आता गारद केलाय कान्होबा कुंडेवाल टीमचा. आणखीन एक धक्का. विकेट क्रमांक 5. समीकरण पुन्हा एकदा बदलेल. मागच्या बॉलवरती चौकार आला पण पुढच्या बॉलवरती विकेट्स घेण्यामध्ये सुयोग यशस्वी राहिलेत. समीकरण आता 10 बॉल आणि आणखीन 16 धावेची आवश्यकता. 10 बॉल 16 धावा. कान्होबा कुंडेवाल म्हणत असेल की 10 पेक्षा आणखीन खाली रन्स राहिल्या तर लास्ट ओव्हर मध्ये त्याचा पाठलाग सहज होईल. पण इथून मॅच मध्ये वळवली टीम 12-13 रन्स लास्ट ओव्हर मध्ये राहिल्या तर मजा वाढणार आहे. 10 बॉल 16 धावेची आवश्यकता. बॉलिंग ट्रॅक वरती सुयोग म्हात्रे हा युवा खेळाडू आहे पण प्रचंड वेग त्याच्या गोलंदाजीमध्ये पाहायला मिळाला. ओ इथे जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न. चला फलंदाज होतील झेल बाद. आणखीन एक विकेट. चलो कन्फ्युजन ही कन्फ्युजन आहे आज. इथे आणखीन एक विकेट. जवळजवळ 6वा धक्का. समीकरण आता बदलेल. शेवटचे 9 चेंडू आणि 16 धावेची आवश्यकता. 9 बॉल 16 धावा. पहिल्या बॉलवरती 4 आल्या जेव्हा 12 मध्ये 20 ची आवश्यकता होती. परंतु 3 बॉल मध्ये 4 रन्स. आणि आता समीकरण बदललंय. 9 बॉल आणखीन 16 धावा. क्वार्टर फायनलची मॅच आणि ती देखील जशी प्रेक्षकांना अपेक्षित होती आणि तसाच सामना आता चांगला रंगलाय. या संध्याकाळच्या वातावरणामध्ये जवळजवळ संध्याकाळचे 6:10 होत आहेत. आणि आता समीकरण 9 बॉल शेवटचे शिल्लक. त्यावेळेचा बॉल ते सर्रार पुन्हा एकदा ऑफ स्टंपच्या लाईनला पकडत असताना चांगली गोलंदाजी. डॉट बॉल आणि प्रत्येक डॉट बॉल कान्होबा कुंडेवाल टीमला थोडीशी धडकी भरणारच राहणार आहे. कारण जसे जसे डॉट बॉल येतील तसा प्रेशर वाढेल. आता समीकरण पुन्हा एकदा बदललंय. 4 बॉल मध्ये फक्त 4च धावा दिल्यात. 16 ची आवश्यकता. ओ इथे देखील प्रहार करण्याचा प्रयत्न. आणखीन एक विकेट. बॅटची एज. आणखीन एक धक्का लागलाय कान्होबा कुंडेवाल टीमला. आता समीकरण शेवटचे 7 चेंडू आणि आणखीन 16 धावेची आवश्यकता. समीकरण शेवटचे 7 चेंडू आणि 16 धावेची आवश्यकता. विशेष कौतुक करूया आपण सुयोगचं. ज्यानं पहिल्या बॉलवरती त्याच्या ओव्हरमध्ये चौकार आला परंतु या ओव्हरमध्ये 3 विकेट्स देखील घेतल्यात. गौरी स्पोर्ट्स गावदेवी वळवले टीमसाठी मुख्य गोलंदाजी सुयोग म्हात्रेची कौतुकास्पद. फक्त 4 धावा आणि 3 मुख्य खेळाडूंना बाद करण्यामध्ये सुयोग यशस्वी राहिलाय. आता समीकरण शेवटचे 7 चेंडू आणि आणखीन 16 धावा. बॉलवरती नक्की काय घडेल? का शेवट गोड करतील का कान्होबा कुंडेवाल? हो चांगली बॉलिंग पण इथे अंपायरचा इशारा. व्हाईट बॉल.
चला प्रतीक्षा करूया आणखीन एक एक्स्ट्रा रन. 7 बॉल 15 धावेची आवश्यकता. फार चांगली गोलंदाजी प्रत्येक ओव्हरमध्ये पाहायला मिळाली. पहिल्या ओव्हरमध्ये ऋषी आले 11 रन्स, दुसऱ्या ओव्हरमध्ये रत्नदीप 11 धावा, 2 ओव्हरमध्ये 22 होत्या. सुयोगचं चौकारानं स्वागत केलं, पण तो पुढच्या 5 बॉलमध्ये रन्स त्यानं थांबवण्याचं योगदान दिलं, ते फार महत्वाचं होतं. आणि चांगली बॉलिंग आणखीन एक डॉट बॉल. हे षटक जिंकले म्हणूया सुयोग मात्रेनं. फक्त आणि फक्त अवघ्या 5च धावा दिल्यात आणि 3 मुख्य खेळाडूंना कान्होबा कुंडेवालच्या बाद करण्यामध्ये तू यशस्वी राहिलाय. आणि आता समीकरण थोडंसं कठीण बनत असताना शेवटचे 6 बॉल आणि मॅच जिंकण्यासाठी 15 धावेची आणखीन आवश्यकता. पुढची मॅच 2 षटकांची असणार आहे. आयोजक कमिटीचा निर्णय आला. शेवटचे 6 चेंडू आणि 15 धावेची आवश्यकता. या मॅचला जिंकण्यासाठी अद्याप कान्होबा कुंडेवाल टीमला पण तो संघर्ष करावा लागेल. सलामीला आलेला खेळाडू लवकरात लवकर बाद झाले. प्रसाद बोईर आणि त्याच्या सोबतीला सध्या आपण मोनिशला पाहतोय. 1 बॉल डॉट खेळलाय, परंतु प्रसाद 1 बॉल मध्ये त्याच्या बॅटमधून अवघे 1च धावले. आता समीकरण शेवटचे 6 बॉल 15 धावेची आवश्यकता. बॉलिंग ट्रॅक वरती विशाल. अंतिम षटकामध्ये विशाल चिंदनकर अंतिम ओव्हर मध्ये सज्ज झालेत. बॅट्समनचा टान्स तुम्ही पाहू शकता, अगदी स्टंपच्या क्लोज राहून यॉर्कर साठी जातील का बॉलर, आणि त्याच्यासाठी तयारीत राहिलेत बॅट्समन देखील. 6 बॉल 15 धावेची आवश्यकता. पहिला बॉल पुढे टाकण्याचा प्रयत्न, व्हाईट बॉल न केले सुरुवात. 1 अतिरिक्त रन्स. कुंडेवाल टीम म्हणत असेल एक्स्ट्रा उद्या धावांची तर गरज आहे, कारण 15 काढायचे आणि या बॉलवरती 1 अतिरिक्त रन्स. आता समीकरण 6 बॉल 14 धावेची आवश्यकता. प्रत्येक बॉलवरती कॅल्क्युलेशन बदलताना पाहायला मिळाले या मॅच मध्ये. 6 बॉल 14 धावा. फिरून खेळण्याचा प्रयत्न मागे मारायचा होता, परंतु हा बॉल आलाय डॉट. निर्धाव चेंडू. चांगली गोलंदाजी, वेगवान गतीचं अस्त्रच म्हणूया टीम वलवली घेऊन आलाय. आणि पहिल्या ओव्हर मध्ये ऋषीनं इम्प्रेसिव्ह कामगिरी केली. त्याच्यानंतर रत्नदीप आले, त्यांनी देखील धावा वाचवण्याचा प्रयत्न केला, पण तिसरं षटक सुयोग यांनी आपल्या नावावरती केला आणि दबाव आतापर्यंत वाढवलाय. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा तैनात आहे. 1च धाव. चांगली फेकी, एकापेक्षा जास्त काही नाहीये, फक्त 1च धाव. 6 मध्ये 15ची आवश्यकता. वाईड न केली सुरुवात आणि इथे 1 रन्स. अद्याप 13 धावेची आवश्यकता. येणारे शेवटचे 4 चेंडू आणि 13 धावा. 4 बॉल 13 धावेचं समीकरण. मैदानाच्या आतमध्ये प्रेक्षकांचं देखील आम्ही विशेष कौतुक करू. अगदी आज संपूर्ण दिवसभर प्रेक्षकांची चांगली साथ या स्पर्धेला मिळाली. मिस टायमिंग, फटका फसलाय, कॉटन बोल्ड. गोलंदाज तयार, कॅच सोडला. ओ फायनली कॅच ड्रॉप. आता 2 षटकार मारायचे येणाऱ्या 3 बॉल मध्ये. 3 बॉल 12 धावा. काय संध्याकाळच्या थंडगार वातावरणामध्ये 2 षटकार मॅच फिनिश करतील का फलंदाज प्रसाद बोईर. 3 बॉल 12 धावेची आवश्यकता. 2 षटकार मारायचे आहेत, त्यामुळे हा बॉल देखील तेवढाच महत्वाचा राहील. नक्की या बॉल वरती मोठा फटका मारण्यामध्ये यश मिळेल का फलंदाजाला. फिल्डिंग मध्ये बदल. फक्त लॉंग ऑफला खेळाडू तैनात ठेवला. एक्स्ट्रा कव्हर खाली आहे, डीप कव्हर कोणी नाहीये, थर्ड मॅनला कोणी नाहीये. त्यानंतर बरीचशी लेग साइड कडे पोझिशन वाढवली. आता 3 बॉल 12 धावा. समोरच्या दिशेनं विशप मध्ये स्ट्रोक खेळून काढलाय. लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे. जब तक तोडेंगे नहीं तब तक छोडेंगे नहीं, हा षटकार. शेवटचे 2 चेंडू आणि अद्याप मॅच जिंकण्यासाठी कंपल्सरी 6 धावेची आवश्यकता. 3 मध्ये 2 षटकार. पहिला तर आलाय, काय येणाऱ्या 2 बॉल मध्ये आणखीन 1 षटकार ठोकतील का प्रसाद बोईर. इथे देखील प्रहार केलाय प्रसादने, चांगलाच प्रसाद दिलाय. कान्होबा कुंडेवाल इथे जिंकलाय. हार्दिक अभिनंदन. चित्त थरारक या मॅच मध्ये अप्रतिम बॅटिंग केली. 3 बॉल मध्ये 12ची आवश्यकता असताना लागोपाठ 2 षटकार. हार्दिक अभिनंदन. टीम कान्होबा कुंडेवाल जिंकलाय. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच नो डाऊट बकासूर ठरलाय सामनावीर. 2 बॉल मध्ये सामना फिनिश केलाय आणि चित्त थरारक विजय पटकावलाय. अप्रतिम मॅच. कान्होबा कुंडेवाल संघ जिंकलाय.
चला रोहन या लगेच रोहन रोहित लगेच रोहित